नमस्कार, कसे आहात सगळे? जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. सायली कुसुमला कॉल करते. कुसुम त्यावर बोलते, चला माहेरची आठवण आली तर. मला तर वाटलं सासरी इतकी तू रमली असशील की 15 दिवसातून एक फोन केला तरी खूप आहे. त्यावर आता सायली बोलते, काहीतरीच काय कुसुमताई? सायलीला आता मधुभाऊच्या फोनमधून खोकलण्याचा आवाज देतो आणि आवाज आल्यावर ती कुसुमला विचारते, हे काय मधुभाऊ आज गेले नाही? त्यावर कुसुम म्हणते, कुठे? सायली बोलते, अगं पोलीस स्टेशनला सही करून आले पण ते. त्यावर आता कुसुम बोलते, अगं आज गेलेच नाही ते. त्या जोशी वकिलांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटलं की आता यापुढे सही नाही केली तरी चालणार. त्यावर आता सायली बोलते की कुसुमताई, अगं जामिनाच्या अटी आहेत ना त्या तर पाडाव्याच लागतील. त्यावर आता कुसुम बोलते, हो पण अगं आता जोशी वकील म्हणाले तर ते चालतच असेल ना, आपल्याला कुठे हे सगळं काही कळतं. त्यावर आता सायली म्हणते, बरं आणि ती फोन ठेवते. सायलीला थोडासा आता डाऊट आलेला असतो. सायली आता लगेच अर्जुनला कॉल करते. अर्जुन ड्राईव्ह करत असतो. सायलीचा आता तो कॉल उचलतो आणि म्हणतो, बोला मिसेस सायली, मी तुम्हाला म्हटलं होतं की दर अर्ध्या तासात कॉल करायचा आणि तुम्ही तो केलात पण. तुम्ही मला मिस करताय ना? त्यावर आता सायली बोलते, अहो ऐका तर, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. मधुभाऊंना जोशी वकिलांचा फोन आला होता. त्यांनी मधुभाऊला सांगितलं की आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रोज सही करण्याची काहीच गरज नाही आहे आणि म्हणून आज मधुभाऊ गेले नाही आहे. असं चालतं का हो? त्यावर आता अर्जुन बोलतो, अजिबात नाही मिसेस सायली. मधुभाऊंनी जर एक जरी सही मिस केली तर याचा अर्थ असा होतो की त्यांनी त्यांची बेल जंप केली आहे आणि त्यांना अटकही होऊ शकते यासाठी. त्यावर आता सायली बोलते की पण हे जोशी वकिलांना माहीत असेल ना, तरीही त्यांनी असं का करायला सांगितलं असेल? त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो ना, असं का करतोय तो? स्वतःच्याच क्लायंटला अटक होईन असा तो का वागतोय? असं तो का सांगेल कोणाला? काहीतरी गडबड नक्कीच आहे. सायली अर्जुनला विचारते, म्हणजे त्या जोशी वकिलांच्या मनात वेगळंच काहीतरी आहे का? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, असेलच त्याच्या मनात काहीतरी आणि ते असंच दिसतंय. तो जोशी मधुभाऊंचं नुकसान करणार होता हे मला दिसतच होतं, पण आता तो डायरेक्ट जेलमध्ये पाठवायला निघाला आहे त्यांना. आता सायली थोडी घाबरते आणि म्हणते, बापरे आता काय करायचं? त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो की लगेच तुम्ही मधुभाऊंना कॉल करा आणि सांगा त्यांना लगेच जाऊन सही करायसाठी. एकही दिवसाचा अटेंडन्स मिस होता कामा नाही, असं म्हणत आता तो सायलीला फोन ठेवायला सांगतो. इकडे आता सायली लगेच कुसुमला कॉल करते. आता कुसुम फोन उचलते आणि बोलते, बोल गं. त्यावर आता सायली म्हणते, मी आत्ताच यांना फोन करून विचारले आणि जोशी वकिलांनी जी मधुभाऊंना माहिती दिली आहे ती चुकीची आहे. सही न करून चालणार नाही आहे कुसुमताई. मधुभाऊला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करायला लाव, नाही तर त्यांना अटक होईल. त्यावर आता कुसुमला टेन्शन येतं आणि ती म्हणते, अरे देवा, हे अर्जुन बोलला आहे म्हणजे बरोबर असेल. पण मधुभाऊ ऐकणार नाही गं, त्यांचा त्या जोशीवरनं खूप विश्वास आहे. त्यावर आता सायली बोलते की मधुभाऊंना असं सांग की जोशी वकिलांचाच कॉल आला होता, म्हणजे त्यांना संशय येणार नाही. त्यावर आता कोमल बोलते, कुसुम बोलते की मधुभाऊ किती हट्टी आहे हे तुला माहिती आहे ना, ते जोशीला कॉल करतील आणि खात्री करून घेतील, मग काय करायचं? त्यावर आता सायली म्हणते, कुसुमताई असं जर झालं ना तर तूच जोशी वकिलांना कॉल कर आणि त्यांना असं विचार की पोलीस स्टेशनच्या बद्दल तू जे काही मधुभाऊंना सांगितलं तेच करायचं आहे ना. त्यावर आता कुसुम बोलते की हो, असंच करते मी, म्हणजे त्यांना काही संशय येणार नाही. आता कुसुम मधुभाऊंकडे जाते आणि म्हणते, मधुभाऊ ते जोशी वकिलांचा फोन आला होता आणि ते म्हणालेत की तुम्हाला आत्ताच्या आता जावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये सही करण्यासाठी. त्यावर आता मधुभाऊ बोलते, हो का, तुला का कॉल केला त्यांनी, मला का नाही केला? त्यावर आता कुसुम बोलते की तुमचा फोन लागला नाही असं म्हणालेत ते. त्यावर आता कुसुम बोलते की ते सगळं जाऊ द्या, चला आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आधी सही करूया. त्यावर आता मधुभाऊ म्हणतात की असं कसं म्हणाला पण ते, चला आता आपण ना, मी त्याला कॉल करतो आणि एकदा विचारून घेतो. त्यावर कुसुम बोलते, अरे नाही थांबा, मीच कॉल लावते. आणि कुसुम कॉल लावते. मधुभाऊ तिला फोन स्पीकरवर ठेवायला सांगतो. आता कुसुम फोन स्पीकरवर टाकते. कुसुम म्हणते, वकील साहेब मी कुसुम बोलते, मधुभाऊंना तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाबतीत जे काही करायला सांगितलं तेच करायचं आहे ना? त्यावर आता जोशी बोलतो, हो एकदा सांगितलं ना तेच करायचं आहे. त्याला असं वाटत असतं की मधुभाऊंनी न जावं हेच कुसुम विचारते आहे. आता कुसुम बरं म्हणत फोन ठेवते. कुसुम आता मधुभाऊला म्हणते, झालं समाधान तुमचं, चला आता लवकर निघूया आपण. त्यावर आता मधुभाऊ हो म्हणतो आणि निघायला जातो. कुसुम सायलीला मेसेज करून सांगते की काम झालं आहे, आम्ही पोलीस स्टेशनला निघत आहोत. त्यावर आता सायलीला थोडं बरं वाटत असतं, पण आता सायलीला विचार येतो की हे जोशी वकील असे का वागले असतील, त्यांच्या मनात नक्की काय आहे?
आता इकडे प्रियाने आपली नाटकं अश्विनसमोर सुरू केलेली असतात आणि ती सतत त्याच्यासमोर रडत असते. आणि आता अश्विनसमोर नाटकं करत ती म्हणते, अश्विन, मी ज्या मुलावर प्रेम केलं आहे होतं ना, त्याने मला एकदा नाही 2दा नकारलं. ज्या क्षणी आमचं लग्न थांबलं आहे ना, त्या क्षणी मला असं वाटत होतं की माझा जीव थांबतो आहे की काय, माझा श्वास थांबतो आहे की काय. मी असं काय केलं रे अश्विन, मला ज्याची एवढी मोठी शिक्षा मिळते आहे. त्यावर आता अश्विन तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, तन्वी, तू काहीही केलेलं नाही आहेस आणि जे काही घडलं त्यात तुझी चूक अजिबात नाही आहे. दोष फक्त दादाचा आणि त्याच्या बायकोचा आहे. पण त्यावर आता प्रिया रडतच बोलते, पण ते तर त्यांचा सुखी संसार करत आहे ना, पण मी अशी मरेपर्यंत रडतच राहील. मला काही खावंसं वाटत नाही, झोप लागत नाही आणि काहीच करायची इच्छा होत नाही आहे रे. त्यावर आता अश्विन बोलतो की आय अंडरस्टँड. त्यावर आता प्रिया बोलते की हो, आईबाबासुद्धा खूप प्रयत्न करतात मला या सगळ्यातून बाहेर पाडायला. काल तर बाबांनी समोसा आणला होता माझ्यासाठी, मला आवडते म्हणून, पण एकही घास मी त्याचा खाल्ला नाही रे. माझ्या घशाखाली उतरला नाही त्याचा एकसुद्धा घास. आणि मला तर असं वाटते ना की माझ्यावर कोणी प्रेम करेल एवढी माझी लायकीच नाही आहे. त्यावर आता अश्विन बोलतो की असं काहीच नाही आहे तन्वी, कोणा एका माणसामुळे ना तू असं काही वागू नकोस. आता अश्विन प्रियाला समजावं तिच्या हातावर हात ठेवतो. आता प्रियाला थोडंसं वाटतं की याला आपल्या जाळ्यात आपल्याला अडकवता येणार आहे आता. त्यावर आता अश्विन बोलतो की तुला कधीही वाटलं ना तुला काही शेअर करायचं आहे वगैरे तर मी आहे, मला सांगत जा तू सगळं. त्यावर आता प्रिया बोलते की पण ना मला हे सगळं करायचंच नाही आहे रे. मला कोणाशीच बोलावं वाटत नाही. मला तर असं वाटते की एकदा झोपीच्या गोळ्या घ्यावा किंवा इमारतीवरून उडी मारून टाकावी आणि एकदाचं हे सगळं संपवून टाकावं. इकडे आता किचनमध्ये सायली मस्त काहीतरी पदार्थ करत असते. त्यावर आता विमल तिला लांबूनच विचारते की सायलीताई, तुम्ही काय करता हो? सायलीताई, तुम्ही एखादा पदार्थ समजा करायला घेतला ना तर त्या सुवासाने पूर्ण घर असं दरवळून जातं सुगंधाने. आणि आज पण तसंच झालं आहे. त्यावर आता सायली बोलते, अहो विमलताई, मी नेहमीचाच पदार्थ करते आहे, फक्त तो थोडासा वेगळ्या पद्धतीने. पुढे विमल बोलते की मला ना स्वयंपाकघरातसुद्धा येता येत नाही जेव्हा तुम्ही तिथं असता आणि तुमची काही मदतसुद्धा करता येत नाही. त्यावर आता सायली बोलते की हे दुरावेसुद्धा मिटतील विमलताई, आणि बघाच तुम्ही, आपण लवकरच मिळून एकत्र स्वयंपाक करू. म्हणूनच तर मी प्रयत्न करते आहे, म्हणजे काहीतरी घरात गोडधोड करते आहे. ते केलं ना की त्याने पूर्ण आजी अगदी खुशच होतील. इकडे आता अर्जुन कोर्टच्या जवळ आलेला असतो आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो की ॲडव्होकेट जोशी ना मुद्दाम करतो आहे हे सगळं. त्यावर आता चैतन्य म्हणतो की मला ना या जोशीवर विश्वासच नाही आहे रे. आणि असं स्वतःच्याच क्लायंटला बेल जंप करायला कोण सांगतं? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, ते पण इतकं खोटं बोलून. मी मधुभाऊ पोलीस स्टेशनमध्ये सही करायला गेले नाही तर काही प्रॉब्लेम नाही. त्या जोशीला ना मी डायरेक्टच विचारतो काय ते, चल त्याच्या ऑफिसमध्ये जाऊया, असं म्हणत आता दोघेही तिथून निघत असतात. तितक्यातच इकडे जोशी आणि पवारसुद्धा बोलत बोलत येत असतात. आता हा जोशी पवारला म्हणतो की त्या मधुकर पाटलाला गुंडाळणं अगदी सोपं होतं हो. मी त्याला म्हटलं की पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी देऊ नको, लगेच त्या मूर्ख म्हाताराने माझं ऐकलं. त्यावर आता पवार हसतच म्हणतो की हां, आणि त्यांनी हजेरी दिली नाही म्हणून मी त्याला जेलमध्ये पाठवतो. आणि आता त्यावर जोशी पण हसतच म्हणतो की आणि हो, मी मजाकमध्येच असं ऑब्जेक्शन म्हणत राहतो. अशीच खोटी ऑब्जेक्शन मी जज साहेबांसमोर घेत राहतो, असं तो म्हणत आता कारमध्ये बसायला जात असतो. आता चैतन्याची नजर ॲडव्होकेट जोशीवर पडते आणि तो अर्जुनला त्याला दाखवतो की हे बघ मध्ये ॲडव्होकेट जोशी. त्यावर आता अर्जुन बोलतो की गुड, इथेच भेटला तो, आता आपण त्याला इथेच जाब विचारूया. इतक्यातच कारमध्ये पवार बसलेला त्या दोघांनाही दिसतो आणि ते दोघंही एकदम मागे सरकतात. आता त्या दोघांना एकत्र पाहून अर्जुन आणि चैतन्याला थोडासा धक्काच बसलेला असतो. अर्जुन बोलतो की ॲडव्होकेट पवार. इकडे आता पूर्ण आजी हॉलमध्ये आली असते. तिला बर्फी दिसते प्लेटमध्ये. ती लगेच एक बर्फी खायला घेते. आधी ती सगळीकडे बघते की कोणाचं आपल्याकडे लक्ष तर नाही आहे ना, आणि चुपचापच एक बर्फी उचलते आणि ती तोंडात टाकते आणि खाऊ लागते. सायली हे सगळं लपून बघत असते. आता पूर्ण आजी दुसरी बर्फी घ्यायला लगेच अशी इकडे तिकडे बघते आणि घ्यायला जातच असते. तितकेतच आता सायली बाहेर येते. आता सायली पूर्ण आजीला बोलते, तुम्ही हे खाऊ शकता, यात साखर नाही आहे. त्यावर आता पूर्ण आजी बोलते, नाही खाणार, आणि मी हे बर्फी चुकून खाल्ली. त्यावर आता विमल सायलीजवळ येते आणि म्हणते, सायलीताई, पूर्णाजीचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. त्यावर आता सायली बोलते, अहो विमलताई, आजीचं बोलणं कोणी मनाला लावून घेतं का? आणि तुम्ही बघितलं ना, त्यांनी बर्फी खाल्ली आहे माझी, आणि आता तो दिवस लवकरच येईल की ते माझ्या हातचं सगळं खातील. त्यावर आता विमल बोलते की सायलीताई, हो असं पण होईलच. तुम्हाला एक सांगू का,
तुम्ही या घरात आलात ना, हे देवी आईची कृपाच झाली बरं. कारण ही जागा फक्त आणि फक्त तुमची आहे. तुमचं या घरावर प्रेम आहे ना, तितकं कोणावरच नाही आहे आणि तितकं कोणीही या घरासाठी करू शकणार नाही. आणि एक सांगू का, तन्वीच्या मनात तर कोणाबद्दलच प्रेम नव्हतं हो. त्यावर आता सायली बोलते की देव जे करतो ना, ते चांगल्यासाठीच करतो. त्यावर आता विमल म्हणते, चला चला, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, आणि तिला किचनमध्ये घेऊन जाते. आता विमल सायलीला म्हणते की सायलीताई, तुम्ही सकाळपासून खूप धडपड करताय, त्यामुळे आता निवांतपणे तुम्ही चहा घ्या. आणि आता विमल तिला चहा प्यायला देते. इतक्यातच तिथे कल्पना येते आणि तिला चांगलीच छाप मारते. आणि आता रागातच ती विमलला बोलते की विमल, मला काही दिसत नाही असं समजू नकोस. लग्नाच्या दिवसापासून बघते आहे मी, तुला नको त्या माणसांचा जरा जास्तच पुडका येतोय. तू या घरातली आहेस ना, म्हणून आम्ही तुला काही बोललो नाही आहो. पण आता या घरातले काही नवीन नियम आहेत आणि ते पाळले गेलेच पाहिजे, असं आता ती विमलला बजावून सांगत असते. सायली आता तो कप खाली ठेवून देते आणि कप ठेवून ती आता कल्पनाच्या समोरूनच निघून जाते. कल्पना तिच्याकडे अशी रागातच आता अशी बघत असते. इकडे आता अश्विन चिडतो आणि तन्वीला बोलतो की तन्वी, असं काहीच बोलू नकोस, मूर्खासारखं काहीही बडबड करू नकोस. आणि हे जीव द्यायचं कुठून आलं गं तुझ्या डोक्यात? त्यावर आता प्रिया रडतच नाटकं करत म्हणते, मग मी काय करू, मला हे सगळं काहीच सहन नाही होत आहे रे अश्विन. अश्विन आता तन्वीला समजावत म्हणतो, तन्वी हे बघ, तुझ्या मनस्थितीवरून जात आहेस ना, त्यावरून एकदा मी सुद्धा गेलो आहे. प्रिया आता अश्विनच्या इमोशन्सचा खूपच फायदा घेत असते. अश्विन पुढे बोलतो की आपल्याला सतत असं वाटत असतं की सगळं संपवावं एकदाचं, पण तसं नसतं. आपल्या आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात, त्यांचा विचार करायचा असतो आणि सगळ्यांना असं हट करून नाही चालत गं. त्यावर आता प्रिया म्हणते, माझ्यावर प्रेम करणारं कुठे कोणी आहे? त्यावर आता अश्विन बोलतो, आहे ना, मम्मा, डॅड, पूर्ण आजी, मी. आता प्रिया त्याच्याकडे बघू लागते. त्यावर पुढे अश्विन बोलतो, आम्हाला सगळ्यांना वाटतं की तिचं खूप चांगलं व्हावं. अश्विन आता प्रियाला पुढे प्रॉमिस मागतो आणि म्हणतो, तू मला तुझा मित्र समजतेस ना, तर मला एक प्रॉमिस दे. त्यावर आता प्रिया नाटकं करत बोलते, कुठलं प्रॉमिस? अश्विन पुढे बोलतो की तू तुझ्या जीवाचा बरं वाईट करण्याचा काही विचारसुद्धा करू नकोस, असं तू मुळीच विचार करणार नाही. त्यावर आता प्रिया बोलते की मी तुला असं प्रॉमिस नाही करू शकत, पण आज मला तुझ्याशी बोलून कळलं की माझी काळजी करणारं कोणीतरी आहे. पण आपल्या मैत्रीसाठी का होईना, जे काही झालं आहे ना, ते विसरण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल, असं आता ती अश्विनला म्हणते. आणि आता तिला बरं वाटतं असं दाखवत थोडीशी स्माईल करू लागते. इकडे आता अर्जुनला डाऊट येतो आणि अर्जुन बोलतो की जोशीसोबत पवार, काहीतरी गडबड नक्कीच आहे. पवार आता जोशीला कारमध्ये बसूनच असं म्हणत असतो की तो स्वतःला खूप हुशार समजतो ना, कळेलच त्याची अशी हुशारी आता. ते दोघं अर्जुनला दर्शवत असे म्हणत असतात, पण त्यांना हे माहीत नसतं की अर्जुन आणि चैतन्यही त्यांना बघत आहे. त्यावर आता जोशी पवारला म्हणतो की हो, विजय आपलाच होईल. आता चैतन्य म्हणतो, कुठला विजय, काय बोलतायत हे दोघं जणं, आपल्या केसबद्दल तर हे बोलत नसतील ना. त्यावर आता अर्जुन बोलतो, थांब ऐकूया पुढे. आता पवारला कॉल येतो आणि तो म्हणतो, साहेबांचा फोन. जोशी आता तो फोन उचलायला लावतो आणि म्हणतो की हॅलो. आता हो हो येतो की, जोशी आणि मी एकत्रच आहो. हो, आम्ही लगेच येतो. आणि फोन ठेवून आता तो जोशीला सांगतो, चला जोशी, साहेबांनी बोलवलं आहे. त्यावर आता कार काढतात दोघेही आणि निघतात. अर्जुन आता चैतन्य बोलतो, साहेब, हा साहेब कोण आहे, ज्याचं नाव ऐकल्याबरोबर आणि ज्याचा फोन आल्याबरोबरच हे दोघेही इथून पळून गेलेत? आणि असा कोणता साहेब आहे हा की ज्याने या दोघांनाही एकत्र बोलावलं आहे आणि हे दोघेही लगेच इथून निघून गेले? चल चैतन्य, आपल्याला त्या दोघांचा पाठलाग करायला हवा. असं म्हणत आता अर्जुन कार काढतो. इकडे आता प्रिया घरी आलेली असते. प्रतिमा आता रविराजला कॉफी देत म्हणते, हे घ्या कॉफी. आणि त्याचं लक्ष आता तन्वीकडे जाते. तो तन्वीला म्हणतो, अरे तन्वी, इतक्या लवकर आलीस तू? माहीत नव्हतं मला तू इतक्या लवकर येशील ते. त्यावर आता प्रतिमा म्हणते की मलाही माहीत नव्हतं, नाहीतर मी तुझ्यासाठी ही कॉफी केली असती ना. पण हे घे, तू माझी कॉफी घे. त्यावर आता प्रिया बोलते की माझं लग्न मोडलं त्या दिवशीच तू थोडंसं विष द्यायला हवा होतास ना, कशालाही प्रेमाने कॉफी द्यायची नाटकं करतेस, असं आता ती म्हणते. कप तिच्या प्रतिमाच्या हातातून घेऊन आता प्रिया जोरातच कप फेकते आणि कप फुटून जातो. रविराज आता तन्वीवर ओरडू लागतो आणि म्हणतो की तन्वी, काय चाललं आहे हे, आणि तू तुझ्या आईशी बोलतेस हे विसरू नको, सॉरी म्हण तिला. त्यावर आता प्रिया तोंड वाकडं करत तिथून निघून जाते. त्यावर आता रविराज म्हणतो की तू मला तन्वी आणखी चिडायला लावू नकोस. प्रतिमा त्याला शांत राहायला सांगते. इकडे अर्जुन आणि चैतन्य
जोशी आणि पवारांच्या कारचा पाठलाग करत असतात. जिथे जिथे त्यांची कार जाते तिथे तिथे अर्जुन आपली कार वळवतो. आता जोशी आणि पवारची एका ठिकाणी कार थांबते. त्याच कारच्या थोडंसं मागे अर्जुन आपली कार थांबवतो आणि दुसरी कार तिथे एक आलेली असते आणि त्या कारमधून कोणीतरी बाहेर निघत असतं. आता हा व्यक्ती कोण याकडे अर्जुन आणि चैतन्यकडचं लक्ष असतं. त्या कारमधून महिपत बाहेर निघतो. अर्जुनला महिपत बघून एकदम धक्काच लागतो. महिपतला पाहून अर्जुन आणि चैतन्य दोघेही शॉकमध्ये गेलेले असतात. दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. त्यांना कळतच नसतं की आपल्यासमोर काय सुरू आहे ते. आता अर्जुन बोलतो की म्हणजे हा जोशी महिपतचा माणूस आहे. इकडे आता रात्र झालेली असते आणि महिपतच्या घरी जोशी आणि पवार दोघेही बसलेले असतात. आता महिपत जोशीला विचारतो, का रे जोशी, तू फेकलेला बॉम्ब फुटला की नाही? त्यावर आता जोशी बोलतो की नाही, मी मधुकर पाटलांना सांगितलं होतं की आज हजेरी देऊ नको. मग त्यावर आता पुढे महिपत बोलतो की पण मग पोलीस स्टेशनमधून कॉल कसा नाही आला त्याला? अटक का नाही झाली अजून? आणि तुलासुद्धा फोन आला नाही पोलीस स्टेशनमधून की त्या थेरड्याने सही केली नाही, त्या थेरड्याला आता आत टाकलं आहे, त्याला अटक झाली आहे. त्यावर आता जोशी बोलतो की येईल फोन, आपण थोडी वाट पाहूया. त्यावर महिपत आता बोलतो, ए जोशा, महिपत असा वाट बघत नसतो. मी हाताची घडी घालून काही बसत नसतो. आत्ताच्या आत्ता पोलीसला फोन लाव. जोशी आता पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो आणि विचारतो, मी ॲडव्होकेट जोशी बोलतो आहे, मधुभाऊंचा वकील, मधुकर पाटलांचा वकील. ते आले होते का आज पोलीस स्टेशनमध्ये? त्यावर आता पोलीस जोशीला सांगत असतो की हो आले होते ते सकाळी आणि हजेरी लावून गेले. इकडे आता जोशी फोन ठेवतो. आता महिपतला जाम राग आलेला असतो आणि तो जोशीला म्हणतो, का रे जोशा, खाल्ली ना माती? कसा काय गेला तो तिथे? त्यावर आता जोशी बोलतो की मी तर त्यांना बजावून सांगितलं होतं की आज जाऊ नका म्हणून, तुम्ही आजपासून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. आता त्यावर पवार बोलतो की वा, म्हणजे तुमच्याच क्लायंटनी तुमचंच ऐकलं नाही, कमालच झाली. आता महिपत इकडे तिकडे चाकू शोधत असतो. आता तो चाकू बाहेर काढत जोशीसमोर दाखवत महिपत म्हणतो की हे बघ, तुला मी छोटंसं काम करायला सांगितलं होतं, ते पण तुला जमलं नाही. मी काय करू तुझं जोशा? तुझे आधी मी हात तोडू का पाय तोडू? त्यावर घाबरतच जोशी म्हणतो की मी पाटलांना फोन करतो आणि त्यांना विचारतो की असं का केलं. तो लगेच आता घाबरतच फोन घेतो आणि मधुकर पाटलांना फोन लावतो. तो फोन आता कुसुम उचलते आणि म्हणते की हॅलो. जोशी म्हणतो की मधुकर पाटील कुठे आहेत? त्यावर आता कुसुम बोलते की ते बाहेर गेलेत, त्यांचा फोन ते घरीच विसरलेत, बोला ना. त्यावर आता जोशी तिला म्हणतो की मी मधुकर पाटलांना सांगितलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची काहीही गरज नाही आहे, मग ते का गेलेत? त्यावर आता कुसुम बोलते, अच्छा, तुम्ही असं सांगितलं होतं की जाऊ नका, आम्हाला वाटलं की जा, म्हणून आम्ही गेलो. काय आमचा गोंधळ उडाला होता ना, म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केलं होतं. पण काय हो, काहीतरी गोंधळ झाला आहे का रोजच्याप्रमाणे मधुभाऊ हजेरीला गेल्यामुळे? नाही, काय आहे ना, तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं आहे म्हणून तुम्हाला विचारलं. त्यावर आता जोशी बोलतो की नाही, गडबड काय होणार, पण मी परवानगी घेतली होती, तेही कायदेशीर, की मधुभाऊ सिनियर सिटीजन आहे, त्यांना रोज दगदग करत सही करायला बोलवू नका, तरी ते गेलेत. त्यावर आता कुसुम बोलते की ठीक आहे, तुमचा निरोप पाठवते मी मधुभाऊंकडे, तुम्ही काहीही काळजी करू नका, असं म्हणत आता ती फोन ठेवते. इकडे आता आणखीच राग आलेला असतो महिपतला. घाबरतच आता जोशी तिथून निघायला जातो आणि त्याची बॅग घेतो. इकडे आता पूर्ण आजी बाहेर दारात उभी असते आणि बाहेर काढलेल्या सुंदर अशा 60 ठिपक्यांच्या रांगोळीकडे ती बघत असते. खूपच कौतुकाने आता पूर्ण आजी त्या रांगोळीकडे बघत असते. आता पूर्ण आजी आत येते आणि विमलला आवाज देते. विमलला तिच्या जवळ यायला ती सांगते आणि आता ती विमलला म्हणते, हे घे पैसे, माझ्याकडनं तुझ्या ही प्रेमाची बक्षीस. त्यावर आता विमल विचारते, कशासाठी? पूर्ण आजी बोलते, अगं मी दारात ना रांगोळी बघितली आहे, इतकी सुंदर रांगोळी काढली आहेस तू, 7 ठिपक्यांची रांगोळी आजकाल बघायलासुद्धा मिळत नाही, म्हणूनच मी तुला शाबासकीची थाप दिली आहे. त्यावर आता विमल बोलते की हो ना, आजकाल अशी सुंदर रांगोळी बघायलाच मिळत नाही, पण ती मी नाही, सायलीताईने काढली आहे. विमल पुढे बोलते की इतकी सुंदर कला ना माझ्या हाती नाही आहे हो, सायलीताईच्या हातात आहे. हे ऐकून आता कल्पना आणि पूर्ण आजी तोंड वाकडं करतात. आता सायली बोलते, पूर्ण आजी, तुमचं कौतुक माझ्यापर्यंत पोचलं, थँक्यू. पण पूर्ण आजी त्यावर काहीच बोलत नाही आणि तोंड वाकडं करते. आजचा भाग इथेच संपतो. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुन एका कॅफेमध्ये लपूनच असा कॅमेरा लावत असतो आणि जोशी आणि महिपतचं सगळं बोलणं तो रेकॉर्ड करतो आणि ते रेकॉर्डिंग तो मधुभाऊला दाखवतो. मधुभाऊला बघून धक्काच बसते. काय होणार पुढे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका.